आता आज आपण घेतलेली आहे उडदाची आणि ज्वारीची भाकरी. जसं परवाच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला 3 किलो ज्वारीमध्ये 1.5 किलो उडीद टाकायची. त्या पद्धतीने आता आपण या ठिकाणी उडदाची भाकरी याला म्हणतो आणि ही आपण अशी चुरतोय. ही मस्तपैकी अशी चुरायची. मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगताना तुम्हाला बोललो होतो की एक भाकरी चुरल्यानंतर त्याच्यामध्ये 25 मिली तूप टाकायचं किंवा 25 ग्रॅम, जे काय आपल्या भाषेत योग्य वाटेल ते. तसं आज ही एक भाकरी चुरल्यानंतर ह्याच्यामध्ये कधी आपण सकाळी सकाळी जर जेवण करत असो, दही टाकून खाऊ शकता, कधी दूध टाकून खाऊ शकता. त्या प्रकारे बघा ही बारीक मी चुरलेली आहे भाकरी. आता आज आपल्याला ह्या भाकरीमध्ये आपण टाकणार आहोत दही. आणि आज आपल्याला तूप खायचं नाही, आज फक्त आपल्याला दही खायचं आहे. ते बघा आपण टाकतो याच्यात दही, मस्तपैकी असं एकदम चांगलं दही. ते दही मातीच्या भांड्यात बनवलेलं आहे आणि त्याच्यातून मग काढून त्यांनी आपल्याला त्याच्यात आणून ठेवले. बस आता आपण हे टाकलं ह्यात दही. आता ही दही आणि ही जी आपल्याला उडदाची जी भाकरी आहे, म्हणजे ज्वारी आणि उडीद मिक्स असणारी जी भाकरी आहे, ती मस्तपैकी अशी एकतर चुरून घ्यायची. अशी पूर्ण चुरून घेतल्यानंतर एकदम बारीक झाल्यानंतर सोबत आपल्याला काय करायचं म्हणजे की मिरची घ्यायची, हिरवी मिरची जी जास्त तिखट नाही, आणि त्याच्यासोबत आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं. आणि जी जास्त तिखट नसते ती मिरची, ह्याच्यासोबत एक घास हा खायचा आणि एक घास तो खायचा. काही लोक ह्याच्यासोबत कांदा पण खाऊ शकतात, पण वेळ सकाळची असल्यामुळे दिवसभर आपण आपल्या काम धंदे उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेलो असतो. कांदा खाल्ल्यानंतर तोंडाचा थोडासा वास येतो, म्हणून नॉर्मली आपल्याला या ठिकाणी कांदा खायचा टाळायचं, शक्यतो खायचा नाही जर सकाळ सकाळ आपण खात असतो तर. मस्तपैकी बघा या पद्धतीने हे अशा प्रकारचं व्यवस्थित असं स्वादिष्ट असं हे जेवण झालेलं आहे. हे पद्धती एकदम गावरानी आहेत, पण ह्याच्यामधून शरीरासाठी मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे उडीदाची डाळ म्हणतो आपण किंवा उडीद, याचे पदार्थ का खात असतो आपण, त्याची तीच कारणं आहेत की आपल्याला एकदम म्हणजे चांगल्या प्रकारचं. सोबतच आपल्याला ह्याच्याच सोबत कधी तोंडी लावायला आपल्याला एखादी भाजी घेऊ शकतो. बस झाली, आपल्याला अशा प्रकारची भाजी पण घेऊ शकतो. असं एकंदरीत हे स्वादिष्ट आणि रुचकर पद्धतीचं हे जेवण झालेलं आहे. हे बघा आता मी याचा पहिला घास खातो आणि किती स्वादिष्ट आहे हे मी दाखवतो.